स्माइल इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग सगळ्यांना. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. कसे आहात सगळे? खूप खूप स्वागत. वेलकम. येस. कसे आहात सगळे? मी तुम्हाला काल एक अफर्मेशन सांगितलं होतं म्हणायला. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त हूँ, जबरदस्त हूँ. म्हटलं का? सकाळी तुम्ही सुरुवात केली का या प्रकारे तुमच्या दिवसाची सुरुवात केली? येस कोमल मॅम. आपल्याला कॅमेरे ऑन करून बसायचं आहे. येस. व्हेरी गुड. ज्यांना शक्य आहे त्यांनी आपण कॅमेरे ऑन करून बसायचे. आपण एनर्जी बद्दल बोलतो आहोत आणि जे ऑफिसमध्ये आहेत त्यांचं मी समजू शकते. पुढच्या या महिन्यात आपली संध्याकाळची पण बॅच चालू होईल, पण ती 17 मार्च पासून चालू होईल. तर ज्यांना शक्य नाही आहे रेकॉर्डिंग आत्ता बघा तुम्ही, आणि जर बॅच कंटिन्यू करायची असेल तर तुम्ही 17 मार्च पासून नेक्स्ट बॅच संध्याकाळची ती कंटिन्यू करू शकता. ठीक आहे कादंबरी मॅम? येस. चला पुढे जायचंय. ओके. ती तेव्हा दुपारी पण एक बॅच राहणार आणि संध्याकाळी पण एक बॅच राहणार. ओके. येस. त्याच पद्धतीने आपली सेकंड लेवलची पुढची जी बॅच असते ती पण दुपारी एक बॅच असते आणि संध्याकाळी एक बॅच असते. तुम्हाला जे लोक जॉब करतात त्यांच्यासाठी एक रात्रीची बॅच आहे, आणि जे हाऊसवाईफ आहे किंवा घरून काम करतात त्यांना दुपारची पण एक बॅच असते. ठीक आहे. आता आपण जाणून घेणार आहोत की काल आपण रेकी बद्दल काहीच माहिती नव्हती घेतली. काल आपण सबकॉन्शियस माइंड बघितला आणि त्याची प्रोग्रामिंग कशा पद्धतीने करायची इथपर्यंत समजून घेतलं होतं. बरोबर? इथपर्यंत लक्षात आलं की आपल्याला सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग द्यायचं आहे, तर त्याच्या मेथड्स आपण काल बघितल्या. ओके. आज आपण त्याच्या पुढे जाऊया की अवचेतन मन से कुछ आगे. जेव्हा आपण अवचेतन मनाला ट्रेनिंग देतो आहे त्यामध्ये एक मेथड होती की त्यात एक अजून एक महत्वाचा टॉपिक जो आहे तो माझ्या मनाची क्लिन्झिंग. म्हणजे माझ्या थॉट्सची काय करायची आहे, मला क्लिन्झिंग करायची आहे. बरोबर ना? जर मला नवीन गोष्ट काही गेन करायची आहे किंवा मला नवीन गोष्ट पाहिजे आहे तर त्या गोष्टीसाठी मला घरात जागा पाहिजे असते. बरोबर? मग मला ह्या सगळ्या आनंद पाहिजे आहे, मी सगळ्या गोष्टींचा जेव्हा विचार करते आहे तर तेव्हा मला काय करायचं आहे, माझ्या मनातले निगेटिव्ह थॉट कुठेतरी रिमूव्ह करावे लागतील. बरोबर? नकारात्मक विचार आहे, नकारात्मक भावना आहे, जे काही दुःख आतापर्यंत मी सहन केलेलं आहे मला त्याला काय करावं लागेल, रिमूव्ह करावं लागेल. मग आता आठवतंय का आपण पहिल्या दिवशी लिहिलं होतं की माझ्या लाईफ मधले जे प्रॉब्लेम्स आहेत ते लिहायला सांगितले होते. मी सांगितले होते की तुमच्या लाईफ मधल्या सफरिंगला लिहा. तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते कंटिन्यू आपल्याला 21 दिवस लिहून त्याला रिमूव्ह करायचं. बरोबर? आता तुम्हाला राग येतो का? अजूनही कोणाकोणाला राग येतो जेव्हा मी सांगितलं? राग येतो आहे अजून? येतो आहे? येतो ना? मी एक आता तुम्हाला सांगते की आज आपल्याला करायचं काय आहे. प्रत्येकाला राग येतो. मला पण राग खूप यायचा, प्रचंड राग यायचा, मी पण रागीट होते. पण तुम्हाला एक छानशी मी एक स्टोरी सांगते बघा. रागावरती आपल्याला बोलायचं नाही आहे. आपल्याला फोकस आपला हे ठेवायचं की रागाचा परिणाम काय होतो. म्हणजे आपल्याला राग येतो त्याचा परिणाम आपण जे व्हायब्रेशन जनरेट करतो त्या रागाच्या व्हायब्रेशन समोरच्यावरती जितक्या इम्पॅक्ट करतात त्याच्याही पेक्षा जास्त माझ्यावरती करतात. बरोबर? का बरं? की एक निगेटिव्ह थॉटचा आपण बघितलं की काल माझ्या मनात जेव्हा पॉझिटिव्ह थॉट आला, मी जेव्हा गुलाबाचं फुल इमॅजिन केलं तेव्हा मला ते गुलाबाचं फुल दिसलं. बरोबर? ते गुलाबाचं फुल काही जणांना त्याचा सुगंध जाणवतो, काही जणांना ते प्रत्यक्षात त्याचा कलर दिसतो. म्हणजे जेव्हा मला राग येतो आहे तेव्हा जर मी ती फिलिंग माझ्या आतमध्ये येते, ती समोरच्यावरती किती इम्पॅक्ट करते आहे त्याच्याही पेक्षा लाखो पटीने त्याचा इम्पॅक्ट कुठेतरी माझ्यावर होतो. कळतंय? होतोय की नाही? म्हणून आज मी इथे कुठेतरी ह्या गोष्टींचं की मला माझा स्वभाव बदलायचा आहे. मला मग बदलायचा कसा? प्रश्न हा पडतो की मला राग येतो आहे तर मला राग का करायचा नाही? येतो आहे, सगळ्या गोष्टी होत आहेत, सगळ्या गोष्टी होत आहे. बघा राग अशी गोष्ट आहे की कुठलाही जर आपले जे गुण म्हटले अवगुण गुण हे जर अल्प प्रमाणात म्हणजे किंवा बॅलन्सिंग मध्ये असेल तर ते चांगले आहे.
जेव्हा तुम्हाला कोणीतरी तुम्हाला वारंवार तुमचा अपमान करत आहे आणि तेव्हा तुम्हाला राग येत नसेल, तर ती चुकीची गोष्ट घडते. हा राग जेव्हा प्रमाणात आहे तेव्हा तो पाहिजेच आहे. पण अति प्रमाणातल्या रागाचं जर तुम्ही नियंत्रण नाही केलं, त्या रागाचं रूपांतर मग डिसिजेस मध्ये होतं. बरोबर? म्हणजे वेगवेगळ्या लाईफस्टाईल डिसिजेस निर्माण होतात, डिसऑर्डर्स येतात आणि कुठेतरी तुमची मेंटल हेल्थ काय होते, हॅम्पर होते, अँझायटी होते, डिप्रेशन व्हायला लागतं. हा परिणाम कुठेतरी कोणावर होतोय? तुमच्यावर होतोय, माझ्यावर होतोय. मी जेव्हा राग करायची, या रागावरती मला ताबा मिळवायला बरेच वर्ष गेले. बऱ्याच याच्यानंतर तरी सुद्धा माणसाला जेव्हा लहानपणाचं का म्हणते की लहानपणाचा इम्पॅक्ट पडलेला असतो. जेव्हाही आपण ह्या गोष्टी कंट्रोल करायचा विचार करतो, तेव्हा जेव्हा आपण ज्या वातावरणात वागलेलो असतो त्याचा खूप परिणाम झालेला असतो. ती टॅगलाईन जी लागलेली असते ना, ती टॅगलाईन आता आपल्याला लावायची नाहीये. जरी मला राग आला तरी मी त्या रागावरती माझा फोकस जाऊ देणार नाही. कळते? मी स्वतःला टॅग करणार नाही की मला राग येतो आहे. जेव्हा मी विचार करते आहे की मला राग येतो आहे, माझं फोकस तिथे शिफ्ट होतोय. इतरांच्याही लक्षात येते की ही रागीट आहे, हिला राग येतो, ही शॉर्ट टेम्पर आहे, हिला अँगर इश्यू आहे, हिला अँझायटी होते. या पद्धतीने आपण जेव्हा स्वतःला बघतो आहे, तर तुम्ही जसं स्वतःला बघणार, इतरही लोक त्याच दृष्टीने तुम्हाला बघतात. कळतंय? म्हणून आता जेव्हा राग येणार आहे, तो राग आपल्याला काय करायचा आहे, एक तर 1 2 3 4 5च्या आपण काउंटिंग करू शकतो. नाही तर विचार हा करायचा आहे की याच्या व्हायब्रेशन मी माझ्याच शरीरावरती देते, याच्या व्हायब्रेशन मी माझ्या शरीरावरती पोहोचवते, यांनी माझं नुकसान होतोय. आणि जर समोरचा राग, आता तुम्ही म्हणाल की मला राग येतो, मला कोणीतरी राग आणून देतो म्हणून मला राग येतो, मला कोणीतरी चिडवतं म्हणून मला राग येतो, कोणी मनासारखं वागत नाही म्हणून राग येतो. जेव्हा तुम्हाला तुमच्या मनासारखं वागणारी व्यक्ती मिळत नाही, तेव्हा तुम्ही ईश्वराकडे, काल मी सांगितलं की तुम्ही काय पाठवायचं आहे, थँक्यू पाठवायचं आहे. जेव्हा तुमच्यावरती कोणी चिडचिड करते आहे, तुमच्यावरती कोणी कोणी राग करते आहे, तेव्हा थँक्यू 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 थँक्यूच्या व्हायब्रेशन तुम्ही पाठवा ईश्वराकडे. बघा, टाळी एका हाताने वाजत नाही. मग समोरच्या व्यक्ती कितीही रागीट असला, कितीही केला, आणि तुम्ही जर ईश्वराकडे तुमच्या थँक्यूच्या भावना पाठवत आहे की ईश्वरा तू किती राग दिला तरी मी थँक्यू म्हणणार आहे, मी ग्रॅटिट्यूड मध्ये राहणार आहे, मी समर्पण करणार आहे, त्या भावना काय येणार आहे तुमच्याकडे, रिटर्न मध्ये येणार. बरोबर? तुम्ही ईश्वराला काय सिग्नल सेंड केलेत की मी थँक्यू आहे, तू जरी मला राग पाठवत आहे तरी मी थँक्यू आहे, मी ग्रॅटिट्यूड मध्ये आहे, मी कृतज्ञता व्यक्त करते आहे. कळते? तुम्ही कोणते सिग्नल पाठवले? थँक्यूचे पाठवले. मग आता आपल्याला लक्षात घ्यायचंय की मला राग येलाय, तर मला पहिल्यांदा माझा राग मला का कंट्रोल करायचं, मुळात कंट्रोल का करायचा असतो. राग प्रत्येकाला येतो, तो राग बॅलन्सिंग असणं गरजेचं आहे. जिथे तुम्हाला गरज आहे तर रागाची तलवार तुम्हाला काढता आली पाहिजे, पण जिथे गरज नाही तिथेही तुम्हाला क्षणाक्षणाला जर राग येतो आहे, तर त्या क्षणाक्षणाच्या रागाचा परिणाम तुमच्यावरतीच होणार आहे आणि नुकसान फक्त माझंच आहे. नुकसान कोणाचं आहे? माझ्या शरीराचं. मी याच्यानी माझ्या आत्म्याला त्रास देते. माझ्या शरीरामध्ये जो अंतरीचा अंतरात्मा राहतो, तो ईश्वर राहतो, त्या ईश्वराला मी त्रास देते आहे. आणि मग वेगवेगळ्या प्रकारच्या जेव्हा डिसऑर्डर येतात, डिसिजेस येतात, त्याचा परिणाम कुठेतरी मग माझ्या शरीराला, मनाला, प्रत्येक गोष्टीला भोगावा लागतोय की नाही? येस, होत आहे ना असं. मग आता आपल्याला काय करायचंय, जेव्हा जेव्हा राग येणार आहे, तेव्हा तेव्हा माझे हे वाक्य आठवायचे आहे की गॉडला थँक्यू म्हणा, की आता मला राग आलाय हे लक्षात जेव्हा येतं, राग येतोय हे लक्षात येणं महत्वाचं आहे. तुम्ही ती गोष्ट एक्सेप्ट करणं महत्वाचं आहे की मला राग येतो आहे. कधी येतो आहे, मग ती सिच्युएशन लक्षात घ्यायची की हा मला कुठल्या घटनेनंतर राग येतोय, मग ती घटना मी दिवसभरातून मला किती वेळा राग येतो, कुठल्या घटनेनंतर मला राग येणार आहे किंवा येतो आहे, त्या घटना मला लक्षात घ्यायच्या. 2 2 तासांनी मला अलार्म लावायचा आहे की 2 तासांनी मी माझा राग चेक करणार. माझ्या ज्या भावना असतील, प्रत्येक 2 तासांनी काय करायचंय की मला माझ्या भावना चेक करायचे. काय नवीन आहे, हो ना? जरा डोक्याच्या वरती चाललंय, हो की नाही? याला
आपण एक याला NLP ची टेक्निक म्हणतात, ज्यांनी आपण आपल्या ज्या भावना असतात ना, त्या चेक करून आपलं आपलं अनालिसिस आपण स्वतः करत असतो. याला सेल्फ अनालिसिस टेक्निक म्हणतात, की मला आत्ताच्या सणाला मी माझी सिच्युएशन काय आहे, मी कुठल्या भावनेमध्ये आहे, कुठल्या मला कुठे कोणी काही दुखवलं आहे का, मग मला आत्ता 2 तासानंतर मी परत चेक करणार की मला कोणी त्रास दिला, कुठल्या वाक्याने मला राग आलेला आहे, मग मी रिॲक्शन कशी दिली. हे आपल्याला स्वतःचं चेक करायचं आहे. यात आपण स्वतःच्या चुका देखील शोधू शकतो आणि आपल्या रागावरती नियंत्रण मिळवायला एक छोटंसं टेक्निक आहे. काहीच करायचं नाही, मोबाईलवरती 2-2 तासाचे अलाराम लावायचे आणि आपल्या भावना चेक करत राहायचे. कळतंय? का चेक करायच्या? कारण मला इथून दूर जायचंय. का माझा जिथे मी पहिले दिवसापासून आपल्याला सांगते की माझा जिथे आपला जिथे फोकस जाणार आहे ती गोष्ट काय होणार आहे, त्याची ग्रोथ होणार आहे, त्याचं एक्सपान्शन होणार आहे. आणि जिथे फोकस जाणार तिथे माझी एनर्जी जात आहे, माझ्या शरीरातली पूर्ण ऊर्जा त्या फोकसवर जात आहे. म्हणजे माझ्या जर मला निगेटिव्ह व्हायब्रेशन आहे, मला रागाचं व्हायब्रेशन आहे, तर माझा राग काय करतोय, माझी संपूर्ण शरीराची एनर्जी खातोय. माझ्या संपूर्ण शरीराची एनर्जी माझा राग ग्रहण करतोय. मग तुम्हाला असं वाटतं का, मग हे रागामध्ये जर एनर्जी जात असेल तर आपलं माइंड प्रॉपरली काम करत नाही, माझ्या शरीराच्या ऊर्जा बॅलन्स राहत नाही. राहतात का? नाही राहत. म्हणून मला काय करायचं आहे की मला फोकस कुठे वाढवायचा आहे, मला व्हॉट एक्झॅक्टली आय वॉन्ट, मला लाईफमध्ये काय पाहिजे त्यावरती मी फोकस करणार आहे. कळतेय? मग मला लाईफमध्ये काय पाहिजे, प्रत्येकाला हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस. हेल्थ पण पाहिजे आहे, वेल्थ पैसाही पाहिजे, हॅपीनेस पाहिजे आणि चांगले नातेसंबंधही पाहिजे. पाहिजे आहे ना प्रत्येकाला, की माझ्या आजूबाजूचं जे सराउंडिंग आहे ते पॉझिटिव्ह असलं पाहिजे, सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे. मग तुझ्या आजूबाजूचं सराउंडिंग जेव्हा पॉझिटिव्ह पाहिजे तेव्हा पहिल्यांदा तुला पॉझिटिव्ह व्हावं लागेल. तुला ती मागणी करावी लागेल ईश्वराकडे, की मला आता माझी जी सिच्युएशन आहे त्याच्यातून मला बाहेर काढायचंय. मग मला फोकस कुठे करायला पाहिजे, की माझ्या लाईफचा पर्पज काय आहे, व्हॉट एक्झॅक्टली आय वॉन्ट. काल मी तुम्हाला सांगितलं होतं, मग हा पर्पज फाइंड आउट करताना आपण सबकॉन्शियस माइंडला 2 प्रकारे ट्रेनिंग देऊ शकतो. एक प्रकार म्हणजे मी माझे अफर्मेशन लिहून काढणार, की व्हॉट एक्झॅक्टली आय वॉन्ट, ते अफर्मेशनच्या स्वरूपात मी रोज माझं नोट डाऊन करणार. दुसरे प्रकार हा आहे की मी व्हिज्युअलायझेशनसाठी एक विजन बोर्ड बनवणार. त्या विजन बोर्डवरती मी माझे लाईफचे गोल्स तिथे लिहिणार, की मला 3 महिन्यात मला हे घ्यायचंय, गाडी घ्यायची असेल तर माझा सुंदरसा गाडीसोबतचा फोटो, कोणती गाडी घ्यायची आहे त्या गाडीचा फोटो, तिचा कलर कोणता आहे तो बघून आपण त्याचा फोटो तिथे लावणार आहे. फॅमिलीचे गोल्स असतील तर फॅमिलीचा तिथे फोटो लावायचा आहे. ज्या गोष्टी मला लाईफमध्ये पाहिजे आहे मला त्या माझ्या विजन बोर्डवरती लावायच्या आहेत. आणि तिसरी मेथड बघितली होती आपण, मेडिटेशन. म्हणजे ईश्वरासोबत आपण जेवढा वेळ बसणार आहे, जे काम करणार आहे ते पूर्ण डेडिकेशननी, पूर्णतः फोकस होऊन, पूर्णतः कॉन्सन्ट्रेशननी करणार आहे. मग मी 10 मिनिटं जर मेडिटेशन करणार आहे तर त्या 10 मिनिटामध्ये मला काय पाहिजे ते मी ईश्वरांना सांगणार. बरोबर? जर मी 10 मिनिटं माझ्या विचारांवरती फोकस करणार तर मी पर्पजफुली व्हॉट एक्झॅक्टली आय वॉन्ट त्या ईश्वरापर्यंत पोहोचवणार. कळते? त्यासाठी तुम्हाला नोट डाऊन करून घ्यावं लागेल की तुम्हाला काय पाहिजे. मग मला गुड हेल्थ पाहिजे आहे, मला बीपी शुगरचा प्रॉब्लेम असेल तर तिथून मला काय करायचं आहे, मला बॅलन्सिंग पाहिजे आहे लाईफमध्ये. मला जर कन्सिव्ह करायचं आहे तर मग मी माझ्या विजन बोर्डवरती छान कृष्णाचे एक बाळकृष्णाची इमेज लावणार. काय पाहिजे ते एक्झॅक्टली समजलं पाहिजे ना. मला माझ्या मुलाचं लग्न करायचं आहे तर मी त्या पद्धतीने तिथे लिहिणार आहे. पण लिहिणं महत्वाचं आहे, ती कृती करणं महत्वाचं आहे. आपण एक पाऊल पुढे चाललो ना तेव्हा तो 100 पाऊल आपल्यासाठी चालतो. पण जोपर्यंत तुम्ही तुमच्यासाठी स्टेप घेणार नाही, तुम्ही एक पाऊल उचलणार नाही, तोपर्यंत कोणीही तुमची मदत करायला येत नाही. म्हणतात ना, गॉड हेल्प देम हू हेल्प देमसेल्फ. देव पण त्यांचीच मदत करतो जो स्वतःची मदत करायसाठी तयार असतो. बरोबर? तुम्ही आहात का तयार स्वतःची मदत करायला? तुम्हाला व्हायचंय का एमटी, व्हायचंय स्वतःला नवीन गोष्ट शिकण्यासाठी? रेडी आहात तुम्ही सगळे? येस.
सो आपल्याला आपल्या लाईफचा काय करायचा आहे, पर्पज फाइंड आउट करायचा आहे. व्हॉट एक्झॅक्टली आय वॉन्ट, मी पहिल्या दिवसापासून फोकस करते की व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट, त्याच्यावरती आपला फोकस गेला पाहिजे. मग आता आपल्याला एम्प्टी व्हायचंय. माझ्या लाईफमधले जे काही निगेटिव्ह गोष्टी आहे, निगेटिव्ह थॉट्स आहे, निगेटिव्ह पर्सन आहे, त्या दिवशी आपण सगळं लिहिलं होतं. लिहिलं होतं राईट डाऊन. तुम्ही त्या पर्सनचे नावं लिहिले होते. आता राग येणाऱ्या लोकांचे किती नावं आहेत ते लिहिले होते. तुम्ही ऍक्टिव्हिटी केली. ज्या लोकांचा राग येतो ते ऍक्टिव्हिटी करत आहात तुम्ही, नाही करत आहात, सुरू करा. ज्यांना ज्यांना राग येतो आहे, जे ज्या आयुष्यात असे पर्सन आहे ज्यांनी अतिशय दुःख दिलं आहे, ज्या लोकांचं, त्या पर्सनचे आपल्याला नावं लिहायची आहेत. काय करायचं आहे, ही ऍक्टिव्हिटी ज्यांनी नाही केली त्यांनी आत्ता 2 मिनिटं देते मी, त्यांनी ऍक्टिव्हिटी करायची आहे. ज्या ज्या लोकांचा तुम्हाला राग येतो आहे, ज्या ज्या लोकांचं नाव ऐकल्यावर तुम्हाला मनस्ताप होतो, त्या प्रत्येकाचे नावं लिहून काढायचे. प्रत्येकाचे. ज्या ज्या लोक तुम्हाला असं वाटतं की बाबा यांना बघितलं की माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते, त्या प्रत्येकाचे नावं आपल्याला लिहायचे आहेत. ज्यांनी आतापर्यंत खूप आघात केले, ज्यांनी दुःख दिले, वेळ प्रसंगी साथ दिली नाही, त्या प्रत्येकाला आपण काय करतो आहे आता, आपण त्यांचं नावं नोट डाऊन करत आहे. लिहिले आहेत. किती असू द्या, 10 असू द्या, 15 असू द्या, लिहायचेत आपल्याला. ज्या ज्या सिच्युएशनचा आपण त्या दिवशी सिच्युएशन लिहिल्या, आज पर्सन लिहा की पर्टिक्युलर कोणत्या पर्सनचा, नवरा असू देत, सासू असू देत, आई असू देत, बाबा, मुलं असू देत, ज्या ज्या लोकांचा तुम्हाला राग येतो, किंवा शेजारचे असू देत, किंवा फॅमिली कोणतेही मेंबर असू दे, ऑफिस मधले असू दे, ज्या लोकांचा तुम्हाला राग येतो आहे, ज्या लोकांनी तुम्हाला दुःख दिले आहे, त्या पर्सनची आपल्याला नावं लिहायची आहेत. डन. कोमल मॅम झालं. येस. दीपाली मॅमचं झालं, दोन्ही दीपाली मॅम. सुमित्रा मॅम, सायली मॅम, सुरेखा मॅम, शेट्टी मॅम तुमचं झालं. येस. आता ती चिठ्ठी आपल्याला समोर ठेवायची आहे. जे का पेपर आहे तो पेपरला समोर ठेवायचा आहे आणि माझ्या समोर त्याला फाडायचंय. आत्ता फाडून टाका, जितके हे होत आहे तितकं फाडून टाका. येस, व्हेरी गुड. हा, आणि आता डोळे बंद करायचे. जिथे बसले आहात तिथे डोळे बंद करायचे. शांततेने बसायची, कुठलीही गडबड करायची नाही, घाई नाही करायची. डोळे बंद करून ठेवायचे आहेत. जिथे बसले आहात तिथे डोळे बंद करा. आणि माझ्या आवाजावर लक्ष द्यायचे. शांत बसा, रिलॅक्स, डोळे हलके बंद. एक श्वास घ्यायचा, एक श्वास सोडायचा आहे. रिलॅक्स पोझिशन मध्ये आहात तुम्ही. येस, व्हेरी गुड. श्वासांवरती लक्ष केंद्रित करतो आहोत आपण. एक श्वास घेतो आहोत, दुसरा श्वास सोडतो आहे. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात अशा काही घटना घडून गेलेल्या असतात. काही लोक येतात, काही भयंकर दुःख सहन करावे लागतात. आता आपण त्या दुःखांना उजाळा देतो आहोत. आता आपण ज्या लोकांचे नावं लिहिले होते, ज्या घटना आपण लिहितो आहोत, त्या घटनांना आपल्याला समोर आणायचं आहे. तुमच्या समोर आणायचं आहे, तो क्षण आठवायचा आहे.
ज्या दिवशी तुमच्यासोबत काही दुःख घटना घडली होती, खूप भांडण झालं होतं कोणासोबत, कोणीतरी खूप दुःख दिलं होतं, कोणीतरी प्रचंड वादविवाद केलेले आहेत, कुठेतरी तुमचा मनस्ताप झाला आहे, कोणीतरी खूप प्रचंड अपमान केला आहे, त्या सगळ्या घटनांना आपण आठवत आहोत. संपूर्ण लक्ष विचारांवर द्यायचं आहे आणि ज्या ज्या लोकांची आपण नावं लिहिली आहे त्यांच्याविषयीचा जो येणारा राग आहे, जी चीड आहे, जो तणाव तुमच्या आयुष्यात निर्माण होतो आहे त्याच्यावरती आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. ज्या लोकांचा राग येतो आहे त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करतो आहोत, त्या घटनांवरती लक्ष केंद्रित करतो आहोत. कोणी आपल्याला धोका दिला असेल, कोणी आपली फसवणूक केली असेल, त्या सगळ्या घटना आपल्याला आठवायच्या आहेत. कोणी आपला अपमान केला असेल, मनस्ताप दिला असेल, वेळ प्रसंगी आपली सोबत केली नसेल, आपल्याला साथ दिली नसेल, त्या प्रत्येकाला आठवायचं आहे. पूर्ण लक्ष आपल्या विचारांकडे द्यायचं आहे. त्या सगळ्या निगेटिव्ह लोकांना आपण आज आठवत आहोत. ह्या दुःखाची जी एनर्जी, हे व्हायब्रेशन तुमच्या मनामध्ये आज निर्माण झालेले आहेत. ते अनंत काळापासून या दुःखाच्या एनर्जीला आपण साठवून ठेवलो आहोत. अनंत काळापासून मी या दुःखाला, या रागाला माझ्या मनात जागा दिलेली आहे. यानी माझ्या शरीराचं, मनाचं मी नुकसान करत आहे. अनंत काळापासून मी या लोकांचा विचार जो करते आहे, त्यांनी माझ्या मनाचं, शरीराचं नुकसान करत आहे. या रागाच्या भावनेतून मला आज कुठेतरी दूर जायचं आहे. मला माझं जीवन माझ्या कर्मामुळे मिळालेलं आहे. या कर्मामुळे माझ्या आयुष्यात जे काही निर्णय घेतले आहे, जे काही ब्लॉकेजेस निर्माण झाले आहे या लोकांमुळे, या लोकांना मी आज माझ्या आयुष्यात जे काही ब्लॉकेजेस आहेत त्या ब्लॉकेजेसला रिमूव्ह करण्यासाठी आज मी यांना परमनंटली माफ करत आहे. मी या लोकांना आज परमनंटली माफ करत आहे. मी आज लोकांना परमनंटली माफ करत आहे. कायमस्वरूपी माफ करत आहे. थँक यू युनिवर्स. या लोकांनी मला अनुभव दिले. थँक यू ईश्वरा, या लोकांना तू माझ्या आयुष्यात पाठवलं. यांच्यामुळे मला स्वतःला समजून घ्यायला मदत झाली आहे. मी यांना माफ करत आहे. कायमस्वरूपी माफ करत आहे. कायमस्वरूपी माफ करत आहे. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय फॉरगिव्ह माय सेल्फ. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय फॉरगिव्ह माय सेल्फ. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय फॉरगिव्ह माय सेल्फ. मी पूर्णतः यांना माफ केलेलं आहे आणि माझ्या लाईफमधनं यांना मी यांच्याबद्दल एक न्यूट्रल भावना माझ्या मनामध्ये निर्माण होते आहे. मी यांच्याबद्दल न्यूट्रल विचार करते आहे आणि मी कायमस्वरूपी यांना माफ केलेलं आहे. मी यांना कायमस्वरूपी माफ केलेलं आहे. कायमस्वरूपी माफ केलेलं आहे. मी यांना माझ्या प्रगतीसाठी, माझ्या हितासाठी, माझ्या स्वार्थासाठी माफ करत आहे. मी यांना माझ्या प्रगतीसाठी, माझ्या हितासाठी, माझ्या तब्येतीसाठी, माझ्या स्वार्थासाठी माफ करत आहे. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय फॉरगिव्ह माय सेल्फ. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय फॉरगिव्ह माय सेल्फ. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. आय एम सॉरी. मला कायमस्वरूपी तुम्हाला माफ केलेलं आहे मी. मी तुम्हाला माफ करत आहे. मला कृपया करून समजून घ्या. मला माफी द्या. आय एम सॉरी. आय एम सॉरी. आणि मी स्वतःची देखील माफी मागत आहे. मी स्वतःची माफी मागत आहे.
मी आजपर्यंत स्वतःला ज्या पद्धतीने वागवलं आहे, ज्या पद्धतीने दुःख दिले आहे, ज्या पद्धतीने त्रागा केला आहे, ज्या पद्धतीने मी शरीराची हेळसांड केलेली आहे, त्या प्रत्येकासाठी मी माफी मागत आहे. मी माझ्या स्वतःची माफी मागत आहे. मी या रागाच्या भावनेतून आज स्वतःला मुक्त करत आहे. कम्प्लिटली कायम स्वरूपी मुक्त करत आहे. कायम स्वरूपी मुक्त करत आहे. कायम स्वरूपी मुक्त करत आहे. अगदी कायमस्वरूपी मी या लोकांना माफ केलेलं आहे. या लोकांना माफ केलेलं आहे. या लोकांना माफ केलेलं आहे. कायमस्वरूपी माफी मागितलेली आहे आणि माफ केलेलं आहे. मी हे आज स्वतःचं क्लिन्झिंग करत आहे. स्वतःचा विचार करून स्वतःच्या हितासाठी मी माफी करत आहे त्यांना. स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या आरोग्यासाठी मी यांना माफ करत आहे. जस्ट फॉरगिव्ह. जस्ट फॉरगिव्ह देम. जस्ट फॉरगिव्ह देम. कायमस्वरूपी न्यूट्रल भावना. कायमस्वरूपी न्यूट्रल भावना आपल्याला त्यांच्याबद्दल व्यक्त करत आहे. आजपासून मी माझ्या जीवनाची जबाबदारी स्वतः घेते आहे. आजपासून मी माझ्या जीवनाची, माझ्या आनंदाची, माझ्या सुखाची, माझ्या तब्येतीची, माझ्या शरीराची जबाबदारी स्वतः घेते आहे. आजपासून मी माझ्या जीवनाची, माझ्या शरीराची, माझ्या सुखाची, माझ्या शांतीची, माझ्या आनंदाची जबाबदारी स्वतः घेते आहे. आय एम रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट आय एम. आय एम रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट आय हॅव. आय एम रिस्पॉन्सिबल फॉर एव्हरीथिंग. या क्षणापासून मी कोणालाही दोष देत नाही आहे. हा क्षण माझा आहे आणि मी ठरवलेलं आहे की मी फक्त माझ्यासाठी आहे. माझी तब्येत, माझा आनंद, माझी फर्स्ट प्रायोरिटी आहे. माझा आनंद, माझी मेंटल हेल्थ, माझी मानसिक स्थिती, माझा आनंद, माझी शांती, माझा आनंद, माझी तब्येत हा माझा स्वार्थ आहे. मी याला प्रायोरिटी देते आहे. मी माझा स्वतःचा विचार करायला माझी जबाबदारी घेते आहे. मी कायमस्वरूपी आजपासून ही जबाबदारी स्वीकारत आहे. मी कायमस्वरूपी माझी जबाबदारी स्वतः स्वीकारत आहे. मी माझ्या गुणदोषासहित स्वतःचा स्वीकार करत आहे. मी माझ्या गुणदोषासहित स्वतःचा विचार करत आहे, स्वीकार करत आहे. Thank you so much, universe, for giving me another chance. Thank you so much, universe, for giving me another chance. थँक यू ईश्वरा. मी खूप आभारी आहे. तू मला जीवन जगण्याचा दुसरा चान्स दिलेला आहे. थँक यू. थँक यू ईश्वरा. थँक यू सो मच. मी खूप आभारी आहे. मी खूप आभारी आहे. मी कायमस्वरूपी आभारी राहणार आहे की मला तू जीवन जगण्यासाठी एक दुसरा चान्स दिलेला आहे. एक नवीन सुरुवातीसाठी मी दुसरा चान्स मला आज मिळालेला आहे. थँक यू युनिवर्स. थँक यू सो मच. थँक यू. थँक यू. आपल्या हृदयावर हात ठेवतो आपण आता. हृदयावरती हात ठेवायचा आपल्याला आणि हृदयाला म्हणायचं आहे, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय फॉरगिव्ह माय सेल्फ. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय फॉरगिव्ह माय सेल्फ. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय फॉरगिव्ह माय सेल्फ. आपल्या हृदयाला खूप कृतज्ञता व्यक्त करायची आहे. खूप खूप ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. तुमच्या ज्या काही भावना आहेत त्या सगळ्या तुमच्या हृदयाजवळ व्यक्त करा की आजपर्यंत मी तुझी काळजी घेतली नाही. आजपर्यंत मी तुला खूप अजाणतेपणे त्रास दिलेला आहे. यातून मला आज तू मुक्त कर. आज मला तुझी नितांत गरज आहे. मी एक नवीन जीवनाची सुरुवात करत आहे. तू मला सपोर्ट कर. तू कायमस्वरूपी माझ्यासोबत राहा. कायमस्वरूपी मला साथ दे. मी खूप आभारी आहे.
मी खूप कृतज्ञता व्यक्त करते आहे की तू आजपर्यंत मला सांभाळलेला आहेस आणि पुढेही मी कृतज्ञता व्यक्त करते ही पुढेही मला तू आनंद देणार आहे. मला खूप आनंदाने स्वीकारणार आहे आणि मला खूप छान प्रकारे सांभाळणार आहे. Thank you so much, God, for giving me this wonderful life. Thank you so much, God, for giving me second chance. Thank you, thank you, thank you. डोळे उघडायला कुठलीही घाई करायची नाहीये. ज्या भावना तुम्हाला हृदयाजवळ व्यक्त करायच्या आहेत त्या पूर्णतः व्यक्त करा आणि हळुवारपणे परत यायचंय. हळुवारपणे परत यायचंय आपल्याला. अगदी घाई करायची नाहीये. हळुवारपणे परत यायचं आहे. येस. हात सोडून घ्या आणि डोळ्यावरती फिरवा. येस. कोमल मॅम अनम्यूट करा. अनम्यूट करा. कसं वाटतंय? डोकं असं जड जड झालंय. खूप गोष्टी अशा आत येत होत्या आणि अशा व्हायब्रेट करत होत्या. म्हणजे मन मानत नाहीये त्यांना हे करायला, पण कुठून तरी आपण चेंज करायचं स्वतःला असं मन सांगतंय. सांगताय ना? होतंय सगळं डोक्यामध्ये असं. येस. म्हणजे इच्छा नाहीये त्यांना माफ करायची, पण स्वतःसाठी करायचंय म्हणून काहीतरी करते. ते युद्ध चालू असल्यासारखं व्हायब्रेट होतंय सगळं येस. डोक्यात. म्हणजे आपल्या सबकॉन्शियस माइंडचंच युद्ध आपल्यासोबत सुरू आहे की मी माफ हम्म. करायचं की नाही करायचं. पण करायचं का माफ? स्वतःसाठी. स्वतःसाठी. तुम्हाला प्रगती पाहिजे आहे ना? मला इथून स्टक झाले. बघा, ज्या लोकांच्या लाईफमध्ये ही निगेटिव्हिटी आपल्याकडे येते आहे ते कुठेतरी प्रगती करतात. ते कुठेतरी लाईफमध्ये पुढे गेलेले आहेत, बरोबर? आणि तुम्ही आजपर्यंत त्यांच्या विचारांनी स्टक झाले आहात. जे तुमच्या ज्या भावना आहे की तुमचं डोकं जड पडलंय अजूनही त्या विचारांनी त्या घटनांनी जेव्हा आपलं डोकं जड पडते आहे म्हणजे खूप मोठे आघात आपण सहन केले. पण मग ह्या आघातांचा परिणाम कोणाच्या शरीरावरती होतोय? होतोय ना, स्वतः. माझ्या शरीरावरती होतोय. ज्या अर्थी माझं डोकं दुखायला लागलं याचा परिणाम कुठे आहे? माझ्या स्वतःवर. शरीरावर आहे. म्हणून मला त्यांना माफ करायचं आहे. आत्तापासून आपण परत तुम्हाला मी एक्सरसाइज देते की पुढचे 21 दिवस ती कंप्लीट प्रॅक्टिस करा. याच्यात जेव्हा आपल्याला डोकं जड पडतं आहे ना, आपण कुठेतरी अजूनही स्टक आहोत. मग याच्यामधनं आपल्याला जेव्हा बाहेर पडायचं आहे, येऊ द्या, आपल्याला रडू आलं रडू. जी भावना आहे ना ती व्यक्त करायची आहे. त्याला आपण भावनेला रोकायचं नाही. जी भावना तुम्हाला वाटते आहे इथे तुम्ही व्यक्त होऊ शकता. कुठेही कोणाला हे नाहीये. त्यामुळे त्या लिहून काढायच्या गोष्टी आणि रोज त्याला जाळून टाका. तुम्ही जेव्हा रात्रीचे झोपेच्या अगोदर जाणार आहे तेव्हा तुम्हाला त्याचं रिलॅक्सेशन वाटेल. म्हणून म्हणते की रात्री झोपताना तेव्हा तुम्ही जाळा ती गोष्ट. जेव्हा जाळायची आहे ना तेव्हा रात्री झोपायच्या अगोदर जाळा. त्याचा परिणाम जास्त चांगला होतो. कळते? येस. आपल्याला माफ करायचं आहे. मग माफ का करायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगते. येस. अजून कोण शेअर करेल? सायली मॅम, कसं वाटतंय तुम्हाला? हेवी फील होतंय खूप. काय होतंय? रडूसं वाटतंय. हेवी रडू फील वाटतंय? बर, रडायचं असेल तर रडा, काही हरकत नाही. जी भावना हेवी येते फील ना ती होतंय. भावना आपण डोकं जड एक्सेप्ट झालं. करणं महत्वाचं आहे. मला राग येतोय, मी एक्सेप्ट करणार. त्या घटना आठवत आहे, मी एक्सेप्ट करणार. मला आता रडू येत आहे. पहिल्यांदा माइंडफुलनेस म्हणजे काय असतं माहितीये? माइंडफुलनेस मेडिटेशन जेव्हा आपण करतोय, आपण बदलून घेतोय, तेव्हा म्हणजे काय? मी माझ्या भावना जशा आहेत तशा स्वीकारत आहे. मला मला स्वतःला स्वीकारणं आहे की मला राग येतोय. हो, मला त्या भावना कळणं महत्वाचं आहे. की आत्ता मला रडू येत आहे ना, हो मला रडू येत आहे, नॅचरल गोष्ट आहे. ठीक आहे. आपल्याला भावनांचा स्वीकार करायचा आहे की मला दुःख झालंय, हो मला कोणीतरी खूप दुःख दिलं आहे, मी त्या फेज मधून गेली आहे. कळतंय? हो मला त्रास होतो आहे, मला या त्रासातून बाहेर पडायचंय.
रेकी आपल्याला काय शिकवत आहे की या प्रोसेसमधून जायचंय. आपल्याला जे काही भावना आहे, जे काही दुःख आपण आतापर्यंत सहन करतो आहे, त्या भावनांचं पहिल्या लेवलमध्ये दुसरं तिसरं काही नाही, जीवन जगण्याची कला आपण शिकतो. आपण स्वतःची हिलिंग करत आहोत. हिलिंग करताना तुम्ही वेगळे, मी वेगळी नाहीये. जेव्हा मी या प्रोसेसमधनं गेली होती, माझ्याही लाईफमध्ये काही चॅलेंजेस होते, माझ्याही लाईफमध्ये काहीतरी दुःख होते, तेव्हाच माणूस रेकीमध्ये येतो. रेकी असं तसं कोणाला चूज करत नाही. ज्याच्याही लाईफमध्ये कुठेतरी ट्रान्सफॉर्मेशनची गरज आहे, तेव्हा या ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचतात. कळतंय? म्हणून आपल्या भावनांचा स्वीकार करणं महत्वाचं आहे की मला आता सध्याची भावना काय आहे. मग मी माझ्या भावना रोज, आता मला लक्षात आलंय की मला कुठे कुठे मी स्टक झालेली आहे, तर मी 2 तासानंतर माझ्या भावना चेक करणार की 2 तासानंतर मी आता, मग माझं ट्रिगर पॉइंट कोण होते. मला आता ज्यांनी दुःख दिले ते लोक माझे ट्रिगर पॉइंट आहेत. माझ्या रागाचं, माझ्या आयुष्यात जे ब्लॉकेजेस निर्माण झालेले आहे, त्या सगळ्याचं कारण कुठेतरी हे लोक आहेत. म्हणून यांना मी माफ करत आहे. माफ का करत आहे? मी माझ्या स्वार्थासाठी माफ करत आहे. बरोबर? माफ का करायचं आहे यांना? त्यांच्या हितासाठी नाही करायचे. ते त्यांच्या लाईफमध्ये मूव्ह ऑन केलेले आहेत, ते त्यांच्या लाईफमध्ये पुढे गेलेत. बरोबर? मला माझा स्वार्थ साधायचा आहे, मला माझं हित बघायचं आहे, म्हणून मी यांना माफ करत आहे. हो ना? येस. दीपाली मॅम, तुमचा काय अनुभव होता? हा, अनम्यूट करा दीपाली मॅम. मला खूप हलकं झाल्यासारखं वाटलं, एकदम रिलॅक्स झाल्यासारखं वाटलं की जे बऱ्यापैकी असे त्रास जे होत होते, म्हणजे सतत मनात मनात येत होतं, त्यांना मी मनापासून असं माफ करते आणि होतंय, ह्याचं मला खूप चांगला फील येत होता. येस. आता शांत आहात तुम्ही? येस. हा, पण तरी सुद्धा तुम्ही देखील 21 दिवस ती प्रॅक्टिस करा. येस. हा, येस. का करायची? की जे कुठे थोडी छोटे छोटे ब्लॉकेजेस असतील ना, ते मी रिमूव्ह करणार. आणि का करणार? मी माझ्यासाठी का, इतरांसाठी आपण हे करत नाही, इतरांसाठी शिकत नाहीये, हे मी माझ्यासाठी करते आहे. बस. आपल्याला इथे आपला थोडासा स्वार्थ, माणूस थोडासा, प्रत्येक ठिकाणी माणूस स्वार्थी होते. मग मी माझ्या स्वतःच्या आनंदासाठी स्वार्थी झाली तर काय वाईट आहे ना? येस, व्हेरी गुड. थँक्यू. 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 येस, अजून कोण शेअर करेल? सुरेखा मॅम, सुमित्रा मॅम, तुम्ही केलं. सायली मॅम, थोडंसं पाणी पिऊन घ्या. 1 ग्लास पाणी प्यायचे आपल्याला. हा, सुमित्रा मॅम बोला, अनम्यूट करा, तिथे बटन आहे. हॅलो. तुमचा काय अनुभव होता मॅम? हा, छान होता मॅडम. रिलॅक्स आहात तुम्ही आता? रिलॅक्स झालं. हा, रिलॅक्स वाटलं. येस, व्हेरी गुड. ही प्रॅक्टिस करायची आपल्याला. एक तर व्हिडिओ बघून करू शकतो, किंवा तुम्ही आठवायचं आहे, ते नावं आपल्याला लिहून काढायचे आणि ते जाळायचे. ओके मॅम. हा, हा. जेणेकरून आपल्याला थोडा जरी राग असेल आपल्या मनामध्ये इतरांविषयी, कुठला तरी द्वेषाची भावना असेल, ती आपल्याला रिमूव्ह करायची आहे. ओके. ठीक आहे. येस, व्हेरी गुड. दीपाली बांबरे मॅम. मॅम, मला पण रिलॅक्स वाटलं. रिलॅक्स वाटलं. थोडंसं डिस्टर्ब झालं होतं, कोणीतरी आवाज दिला बहुतेक तुम्हाला. हो, मुलगा होता. हा, येस. ठीक आहे, ठीक आहे. चला हो. पुढे जाऊया. येस, बघा, मी माफी का मागायची आणि माफ का करायचं त्याच्यावरती एक सुंदर कथा सांगते. बघा, एक ऋषी होते, त्यांचे शिष्य त्यांच्याकडे प्रश्न घेऊन आले. ते म्हणाले की तुम्ही म्हणतात गुरुजी की माफ करा. ह्या सगळ्यांवरती, सिच्युएशनवरती मी सांगत आहे की आपल्याला रडू येत आहे, आपल्याला अजूनही कुठेतरी डोकं जड पडल्यासारखं वाटतं, आपल्याला तो विचार आला की बऱ्याच अशा भावना येतात त्या व्यक्तींना बघितल्यानंतरही तुमचंच नाही होत. मी पण एक माणूस आहे, माझ्याही बाबतीत असं बऱ्याच घटना घडल्या आहेत, आयुष्यात परत चढ उतार आलेत, लहान वयामध्येच भरपूर काही सहन करावं लागलं. त्यामुळे अशा खूप आयुष्यात दुःख आलेले आहेत, जे अजूनही आठवलेत की मला त्रास होतो. पण कधी कधी ना आपल्याला आपल्याच हितासाठी पुढे जावं लागत असतं. ते मी तुम्हाला सांगते. बघा, एक ऋषी होते, त्यांचे जे शिष्य होते त्यांनी पण असाच प्रश्न घेऊन आले की गुरुजी, तुम्ही मला म्हणताय माफ करा, माफ करा, माफ करा, पण मी माफ करू शकत नाही, माझ्याकडनं ते होत. मग गुरुजी त्यांना काय म्हणतात, बरं ठीक आहे, तुला असं वाटते ना, तू काय कर, आज 1 किलो बटाटे घेऊन ये. मग गुरुजी म्हणतात, काय गुरुजी, तुम्ही बटाटे आणायला सांगितले?
ते म्हणतात ठीक आहे बटाटे आणतो मी, तुम्ही म्हणत असेल तर आज्ञाप्रमाण. आणि शिष्य म्हणजे गुरु असावा न्याता आणि शिष्याची लीनता, त्या पद्धतीने तो शिष्य काय करतो, गुरुजींच्या आज्ञेप्रमाणे सगळ्या गोष्टी आणतो. त्यांनी बटाटे आणायला सांगितले, 1 किलो बटाटे आण म्हणतो. मग ते बटाटे आणतात गुरुजी शिष्य. मग आता मी काय करू? मग गुरुजी त्यांना म्हणतात की तू काय कर म्हणतात, जिथे आता तू जाशील म्हणतात पुढचे 7 दिवस तुला काय करायचे, पुढचे येणारे काही दिवस जोपर्यंत मी तुला बोलवत नाही तोपर्यंत तू माझ्याकडे यायचं नाही आणि बटाटे तुला सोबत ठेवायचे. काय करायचं आहे की जोपर्यंत तू माझ्याकडे मी बोलवत नाही तोपर्यंत यायचं नाही. तू तोपर्यंत काय करायचं, ते बटाटे तुझ्या जवळ ठेवायचे आणि मग मी तुला काय करेल, सोल्युशन सांगणार की तुला कसं माफ करता येईल. मग मग त्याचं चालू होतं. पहिला दिवस जातो, त्याला मग तो वॉशरूमला जातो, ते बटाटे घेऊन जातो, झोपतो, त्या बटाट्यांसोबतच झोपतो. जिथे जिथे तो जातो, तो ऑफिसला जातो बटाट्यांसोबत जातो, जे 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 काम करतो तो डेली रुटीनचं त्या बटाट्यांसोबत करत असतो. पहिला दिवस जातो, मग ते खांद्यावरती ते बटाटे 1 किलो घेऊन जायचं. मग दुसऱ्या दिवशी परत तीच प्रोसिजर, तिसऱ्या दिवशी परत तीच प्रोसिजर, चौथा 5वा दिवस जातो. मग हळूहळू काय होतं, त्या बटाट्यांना कोंब येतात ना. आपल्या घरी बघितलं आपण, बटाटे जुने झाले की त्यांना कोंब येतात. मग दिवसावरती दिवस जात राहतात आणि मग हळूहळू बटाट्याला सडायची प्रोसिजर सुरू होते. काय होते, बटाट्याची सडण्याची प्रोसिजर. त्याच्यामध्ये अळ्या व्हायला लागतात, त्याला वास सुटायला लागतो. ते वास सुटलेला झाला की मग त्या रात्री त्याला असह्य व्हायला लागते की या बटाट्यांसोबत मी काही राहू शकत नाही, याचा वास मला त्रासदायक ठरतो आहे. बरोबर. मग तो त्या क्षणी दुसऱ्या दिवशी उठून आंघोळ करून गुरुजींकडे जातो, बटाटे घ्या म्हणतो. हे बटाटे मी काही सांभाळू शकत नाही. काय म्हणतोय की हे बटाटे तुम्ही घ्या, तुम्ही मला आणायला सांगितले, मी आणले, पण मी तिथे त्याचा कंट्रोल जातो आणि म्हणतो मी हे बटाटे सांभाळू शकत नाही. मग गुरुजी म्हणतात, अरे हे तुझ्या डोक्यामधले जे कांदे बटाटे तू भरलेले आहेस लोकांविषयीचे, जो तू राग भरलेला आहे, जो तू माफी मागू नाही शकत आहे किंवा तू माफ करू शकत नाही, मग ही घाण तुझ्या डोक्यातच आहे ना. ही घाण कुठे आहे? ही घाण तीच आहे जी तू आतापर्यंत तुझ्या सोबत तू ओझं सांभाळतोय. बटाट्यांचं नुकसान होते का तिथे? नाही. त्या बटाट्यांमुळे त्रास कोणाला झाला? शिष्याला झाला ना, त्या व्यक्तीला झाला. बरोबर. मग आता हे व्यक्ती म्हणजे काय? हे व्यक्ती म्हणजे आपण आहोत. आणि ते बटाटे म्हणजे हे निगेटिव्ह लोक किंवा निगेटिव्ह घटना ज्या आपल्यासोबत घडल्या आहे, त्या सगळ्या घटना म्हणजे काय आहे, ते बटाटे आहे. त्या घटनांचा परिणाम त्या घटनांना नाही होत आहे, त्याचा परिणाम कुठेतरी माझ्या सबकॉन्शियस माइंड मध्ये खूप झालेला, स्टोअर झालेला आहे. आणि माझ्या सबकॉन्शियस माइंड मधना मग त्याचा परिणाम माझ्या संपूर्ण शरीरावरती, मनावरती आणि नवे नवे आता आपण जेव्हा समोर जाऊ तेव्हा कुठे कुठे परिणाम होतो ते तुम्हाला मी दाखवणार आहे. कळतंय? म्हणून माफ करणं गरजेचं आहे. म्हणून यांना कायमस्वरूपी आपल्या लाईफ मधनं रिमूव्ह करा, डिलीट करा. त्यांच्याबद्दल तुम्ही न्यूट्रल भावना, म्हणजे प्रेमही नाही आणि द्वेषही नाही. आपल्याला आपल्या मनाच्या भावना कशा करायच्या, याबद्दल प्रेमही ठेवायचा नाही आणि द्वेषही ठेवायचा नाही, जेणेकरून मला काय व्हायचं आहे, यातून मला माझ्या हितासाठी, माझ्या आरोग्यासाठी, माझ्या आनंदासाठी पुढे जाता आलं पाहिजे ना. बटाटे व्हायचंय की शिष्य व्हायचंय आपल्याला? तुम्ही डिसाईड करा की मला हे बटाटे सांभाळणारा शिष्य व्हायचंय की नंतरचं, की त्याच्यामध्ये जे परिवर्तन घडलेलं आहे ते मला माझ्यामध्ये हवंय. बटाट्यांचा घाणेरडा वास कोणाला सहन होत नाही. तो दुर्गंध जो येतो तो सहन होणार आहे का? मग तो दुर्गंध तुम्ही तुमच्या आयुष्यात निर्माण करताय. होतंय ना? येस. चला पुढे जाऊया. आपण आज थोडंसं इथपर्यंत की आपल्याला जी आपल्या आयुष्यामध्ये एम्प्टीनेस जे आहे, जे निगेटिव्ह आहे, त्याला एम्प्टी करणं खूप महत्वाचं आहे. त्यांनी एक मॅजिक घडणार आहे. मॅजिक काय घडणार आहे? तुम्ही एक नवीन रूपात मिळणार आहे. तुम्ही एक स्वतःला 21 दिवसांसाठी सेल्फी चॅलेंज द्या. काय करायचंय? आज मी माझा फोटो काढते आहे आणि 21 दिवसाच्या पहिल्या लेवलच्या प्रॅक्टिस नंतर मी माझा फोटो काढणार. काय करणार? मी जेव्हा रेकीमध्ये आली मी रेकीमध्ये होती, ज्या दिवशी माझा रेकीचा पहिला दिवस होता, त्या दिवशीपासून माझ्या 21व्या दिवसानंतर माझ्यामध्ये काय परिवर्तन होते
हे आपल्याला बघायचं आहे. ते मॅजिक तुम्हाला मी समजून सांगणार आहे. ठीक आहे. फॉरगिवनेस का महत्वाचं आहे? फॉरगिवनेस करणं म्हणजे काय? आपण त्या व्यक्तीला, त्या घटनेला एक्सेप्ट नाही करत आहे. कळतंय का? ती घटना घडलेली आहे, ती व्यक्ती आयुष्यात आलेली आहे, त्यांनी दुःख दिलेले आहे, कोणीतरी अपमान केलेला आहे, त्या सगळ्या भावना आहेत. त्याला एक्सेप्ट करून मी याच्या वरती जाण्याचा प्रयत्न करते. हे एक्सेप्ट आहे मला की हे लोक वाईट आहे, सगळ्या घटना घडलेल्या आहेत, त्यांनी मला खूप दुःख दिले आहे, पण मी हे एक्सेप्ट करते आहे आणि मी त्यांना माफ करून काय करते, माझ्यासाठी एक स्टेप पुढे जाते. माझ्या आनंदासाठी मी पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहे. रेडी आहात तुम्ही सगळे? कोणासाठी करायचं आहे? स्वतःच्या आनंदासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी. तुम्ही त्यांच्या चुका एक्सेप्ट करत नाहीये, तुम्ही त्यांचे दिलेले दुःख एक्सेप्ट नाही करत आहे. तुम्ही काय एक्सेप्ट करता आहे की तुम्ही चूज करता आहे की याही पेक्षा माझं जीवन सुंदर आहे, याही पेक्षा माझा जो राहिलेला वेळ आहे, कोणाचे 35 वर्ष असेल, कोणाचे 40 असेल, कोणाचे 25 असतील, कोणाचे 30 असतील, कोणाचे 20 असतील, माझा आलेला दिवस मला माहिती आहे, पण माझा जाणारा दिवस माझ्या हातात नाही आहे. मग माझं आयुष्य इतकंच आहे, जो आलेला दिवस आणि जाणारा दिवसामध्ये माझं आयुष्य आहे, त्या जर मला उद्याचाही दिवस मी जगणार आहे हे माहिती नाहीये, तर मी आजचा दिवस काय करणार आहे, सार्थकी लावणार आहे. मला माझ्या आजच्या दिवशी मला संपूर्णतः सुखानी, आनंदानी, आणि मला माझ्या आयुष्यात इथेच मला काय पाहिजे, परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य मला आजच्या दिवशी पाहिजे. कधी पाहिजे? आज पाहिजे ना. मी तुम्हाला सांगितलं, मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, तंदुरुस्त हूं, जबरदस्त हूं, मला आज पाहिजे. उद्या मी बघितला नाही आहे, म्हणून मला आज ग्रॅटिट्यूड करायचं आहे, आज फॉरगिवनेस करायचं आहे, आणि आजचा विचार करून मला प्रेझेंट मध्ये जगायचं आहे. कुठे जगायचं आहे? माझा उद्याही माझ्या हातात नाही, काल घडलेल्या घटनाही माझ्या हातात नाही. माझ्या हातात काय आहे? मी आत्ता जी आहे ती माझ्या हातात आहे. कळतंय का? आपल्या हातात काय आहे? आपण आहोत, आपला आत्ताचा क्षण आहे. येस. त्यामध्ये मी तुम्हाला एक प्रेयर शिकवली. ती प्रेयर होती होपोनोपोनो. ही हवाईन हिलिंग टेक्निक म्हणतात त्याला. काय म्हणतात? हवाईन हिलिंग टेक्निक. ज्यांना वाटते त्यांनी लिहून घ्या. त्याच्यामध्ये आपल्याला 4च वाक्य आहेत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू आणि आय फॉरगिव्ह माय सेल्फ. हे तुम्ही स्वतःसाठी, की आपण जेव्हा इतरांची पण माफी मागतोय तेव्हा मी स्वतःला देखील माफ करत आहे. ठीक आहे. ही प्रेयर तुम्ही जेव्हाही तुम्हाला राग आला तेव्हा म्हणू शकता, जेव्हाही दुःखाची भावना असेल तेव्हा म्हणू शकता, कुठल्याही भावनेमध्ये तुम्ही ही प्रेयर म्हणू शकता. दिवसाच्या कुठल्याही वेळेला ही प्रेयर म्हणू शकता. या प्रेयरच्या 3 मिनिटाच्या तुम्ही जेव्हा चॅन्टिंग करणार किंवा तुम्ही ही 3 मिनिटं जेव्हा म्हणणार आहे तेव्हा तुम्हाला रिलॅक्सेशन जाणवणार. काय आहे? तेव्हा तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये जे काही सध्याची सिच्युएशन आहे, जेव्हा ते ट्रिगर्स निर्माण झाले आणि ते ट्रिगर्स आठवले आपण 2 तासांनी, तेव्हा काय होणार आहे? जेव्हा ही प्रेयर म्हणणार आहे तेव्हा मला काय होणार आहे? ती 3 मिनिटाची प्रार्थना म्हणून रिलॅक्सेशन जाणवणार आहे. येस. लिहिलीये तुम्ही? आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. येस, व्हेरी गुड. विना मॅम, शक्य असेल तर आपला कॅमेरा ऑन करून बसायचा, म्हणजे काय होईल, आपलं अजून छान इंटरॅक्शन होतं. ऑफिसमध्ये असेल तर मी समजू शकते, पण जेव्हा तुम्ही जर घरून करत असाल तर आपल्याला इथे आपला जो काही कॉन्फिडन्स कमी असेल तर आपण एकमेकांशी बोलून काय करतो माहितीये, आपला कॉन्फिडन्स पण गेन करत असतो. इथे नेहा मॅडम आहे का? त्यांनी जॉईन. नेहा मॅम अनम्यूट करा. नेहा कल्याण मॅम बहुतेक नाही आहेत. मागच्या वेळेसच्या बॅचमध्ये 10 दिवसांचं जे सेशन होतं त्यांना पहिल्यांदा इतरांशी बोलायची भीती वाटत होती. एक तनिष्का मॅम होत्या, त्यांना कॅमेराची पण भीती वाटत होती. त्यांनी माहितीये पहिल्या 2 दिवस त्यांनी कॅमेरा बंद केला. 3ऱ्या दिवशीपासून जो कॅमेरा ऑन केला त्यांनी. 10व्या दिवशी ग्रुपमध्ये त्यांचा मी एक्सपिरियन्स तुम्हाला वाटलं तर पाठवते.
त्यांनी 10व्या दिवशी एक्सपिरियन्स शेअर केला की त्यांचा कॉन्फिडन्सची लेवल काय होती, इंटरॅक्शन करून करून वाढली होती. जेव्हा आपण बघा, आपण सगळे अननोन आहोत, सगळ्यांना इथे कोणाला कोणी जज करायला बसलेलं नाही की तुम्ही काय आहात, तुमचं काय आहे, माझं काय आहे, कोणी कोणाला इथे नाही जज करणार नाही. इथे आपण आपले एकमेकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आलेलो आहोत. कळतंय? ऑफिसमध्ये आहे ना मॅम, ठीक आहे, विना मॅम नो प्रॉब्लेम. अनम्यूट होत नाही, नेहा मॅडमचं अनम्यूट होत नाही. आज टू अनम्यूट, हा बटन दाबलाय मी, आता अनम्यूट करा, हो, व्हिडिओ मी ऑन जॉईन करा. केले मॅडम. हॅलो. हा बोला ना. हा मॅडम, मी जॉईन केले. केलंय ना, अनम्यूट करा ना, तुमचं कॅमेरा ऑन करा. नक्की कॅमेरा ऑन. बरं ठीक आहे. येस. कसा एक्सपिरियन्स होता तुमचा 10 दिवसांच्या मागच्या सेशनचा? एकदम छान. आणि तनिष्का मॅमचं आठवतं तुम्हाला? तनिष्का हो. मॅमचं काय झालं होतं? तनिष्का मॅमचा एक्सपिरियन्स शेअर कराल तुम्ही? त्यांना आधी भीती वाटत होती, मग नंतर ऑन केला त्यांनी कॅमेरा. ऑन केला ना, तेव्हा त्या बोलायला लागल्या ना, शेवटपर्यंत छान बोलल्या होत्या. हो. येस. आणि हा मॅडम आता सेकंड लेवल करताय आपल्याकडे. येस. तुमचा सेकंड लेवलचा एक्सपिरियन्स शेअर कराल मॅम? कसं आहे, तुम्हाला कसं वाटतंय? खूप मस्त. असं समजतंय? म्हणूनच मी क्लास जॉईन केला आज येस. मॅडमचा. थँक्यू. असं बरं, वाटतं परत. क्लास 2-3 वेळा असावं दिवसातून. अरे ठीक आहे, पुढच्या 15 दिवसांनी घेते मी. मुलीची एक्झाम झाली ना तेव्हा घेईल मग. फक्त 10 दिवसामध्ये खूप फरक पडला मॅडम. पडला ना? हो. येस, व्हेरी गुड. चला पुढे जाऊया. आपल्याला आता बघायचंय की रेकी काय आहे. मी ऍक्च्युली आपण रेकीचा सिलेबस चालू केलेला नाहीये, हे आपण पूर्णतः आता आपल्या स्वतःचं काय केलेलं आहे, क्लिन्झिंग केलेलं आहे. मी ज्या विचारांमध्ये होती, ज्या भावनांमधनं होती, तिथून बाहेर पडून जेव्हा मला नवीन गोष्ट शिकायची आहे, तर माझ्या डोक्यामध्ये जागा तर पाहिजे ना, बरोबर ना? आता मी रिमूव्ह केलाय की नाही त्या लोकांना, मी डिलीट केलाय. मग आता ही जी पोकळी निर्माण झालेली आहे, त्या पोकळीमध्ये मी नवीन गोष्ट शिकणार आहे, नवीन लर्निंगला जागा देत आहे, बरोबर? जी पोकळी निर्माण झालेली आहे तिथे मी काय करते आहे, नवीन गोष्ट टाकणार आहे, नवीन एक नवीन स्किल शिकणार आहे, नवीन पद्धत शिकणार आहे, ज्याने मी स्वतःची हिलिंग करणार, स्वतः सोबत फॅमिलीची हिलिंग करणार आहे. समजलं? येस. आपण रेकीला जाणून घेताना, रेकी म्हणजे काय, रेकीच्या 3 लेवल्स असतात. रेकी लेवल 1, रेकी लेवल 2, रेकी लेवल 3 आणि त्यानंतर रेकीची ग्रँड मास्टर लेवल म्हणजे रेकीची टीचर लेवल असते, ट्रॅडिशनल मास्टर टीचर लेवल असते. पहिल्या लेवलमध्ये आपण स्वतःचा शोध घेत असतो. पहिल्या लेवलमध्ये आपल्या ऊर्जा 10% काम करतात, कारण पहिल्या लेवलमध्ये कुठलेही सिम्बॉल आपल्याला दिले जात नाही. ठीक आहे, आपण आपलं बॉडी क्लिन्झिंग, औरा क्लिन्झिंग, आपलं मेडिटेशन कसं करायचं, आपलं डेली रुटीन कसं फॉलो करायचं, अन्न पाणी कसं चार्ज करून पिणं, ग्रॅटिट्यूड करणं, या सगळ्या स्टेप आपण पहिल्या लेवलला शिकत असतो. दुसऱ्या लेवलला आपल्याला काही सिम्बॉल मिळतात, तिसऱ्या लेवलला पण आपल्याला काही सिम्बॉल मिळतात, थर्ड लेवल म्हणजे मास्टर लेवल. ठीक आहे, हे रेकीचं आहे. ऍक्च्युली रेकी कशी आहे ते सांगते मी. रेकी म्हणजे काय, प्रत्येकाला रेकीबद्दल बरेचसे गैरसमज आहेत. रेकी म्हणजे काहीतरी अंधश्रद्धा आहे, रेकी म्हणजे काहीतरी जादूटोना वगैरे आहे, रेकी म्हणजे काय, खूप खूप सारे गैरसमज. रेकी केले आणि दरोडा टाकले, रेकी करून काहीतरी अघटित घटना घडल्या. रेकी आणि त्या रेकीचा काहीही एक संबंध नाही. काय आहे, जी रेकी आपण शिकतो आहे ती एक प्युअर पॉझिटिव्ह एनर्जी आहे. काय आहे, प्युअर पॉझिटिव्ह एनर्जी शिकतो आहे, ज्याचा फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह गोष्टींसाठी उपयोग होतो. या रेकीचा उपयोग आपण फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह गोष्टींसाठी करतो. ही जापनीज हिलिंग मेथड आहे. काय आहे, ज्या रेकीचा आपण अभ्यास करतो आहे, जी रेकी तुम्ही शिकायला आले आहात, ती एक जापनीज उपचार पद्धती आहे. ही जापनीज टेक्निक आहे. आणि ज्या रेकीचा उल्लेख मी केला की रेकी केली आणि दरोडा टाकला, रेकी केली आणि चोरी झाली, रेकी केली आणि त्या जागेची रेकी केली, बा ती रेकी म्हणजे काय, फ्रेंच रेकी आहे. त्या रेकीचा अर्थ असा होतो
की तिथे पाळत ठेवणे, म्हणजे पाळत ठेवून एखाद्या घरावरती पाळत ठेवून त्या घरावरती येणारे जाणारे व्यक्तीचा टायमिंग आपण बघणं आणि नंतर त्या घरात चोरी करणं, किंवा पोलिसांना रेकी करून चोर सापडला म्हणजे पोलिसांनी काय केलं की रेकी म्हणजे काय, तिथे पाळत ठेवली आणि त्या व्यक्तीला शोधून काढलं. त्या रेकीचा अर्थ असं होतो की ती आहे फ्रेंच रेकी. काय आहे ती रेकी? म्हणजे फ्रेंच रेकी आहे. जेव्हा तुम्हाला कोणी विचारणार की तुम्ही रेकी शिकता आहात, तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि ऍज मी रेकीची जी एक्झिक्युटिव्ह मेंबर आहे, ते मेंबर आहे, प्रॅक्टिशनर आहे, त्या मी सांगते आहे की ही रेकी आहे, ही कुठलीही अंधश्रद्धा नाही, ही कुठलंही जादूटोना नाही, कुठलंही निगेटिव्ह गोष्ट नाही. रेकी कधीही निगेटिव्ह गोष्टीमध्ये सपोर्ट करत नाही. कळते आहे? जी रेकी आपण शिकणार आहोत ती रेकी फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह ऊर्जांनी भरलेली आहे, पॉझिटिव्ह गोष्टींमधनं आहे, सकारात्मक विचारांनी भरलेली आहे. स्वतःचा विचार, स्वतःची हिलिंग झाल्यानंतर आपण इतरांची हिलिंग करू शकतो. ठीक आहे? म्हणजे मी माझ्या ऊर्जांना, माझ्या चक्रांना, माझ्या शरीराला एक नवीन पद्धतीने बघणार, एक नवीन स्वरूपात त्याला हील करणार, आणि मला स्वतःला समजून घेणं म्हणजे रेकी लेवल 1 आहे. रेकी लेवल 1 आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवते. बरोबर? एक अफर्मेशन देऊन, एक व्हिज्युअलायझेशनचा चार्ट बनवून, ग्रॅटिट्यूड करणं आणि अन्न पाण्याला चार्ज करणं आणि सेल्फ हिलिंग टेक्निक. आपल्याला पहिल्या लेवलला काय शिकायला मिळतं की माझ्या सेल्फ हिलिंग म्हणजे स्वतःच्या शरीराची, मनाची, आत्म्याची मी हिलिंग करायला शिकणार आहे. कळता इथपर्यंत? फरक समजला? त्या आणि रेकीचा आणि या रेकीचा काहीही एक संबंध नाही. पहिल्या लेवलमध्ये आपण, ही जी लेवल आहे ही स्वतःची शोधन क्रिया चालू आहे आपली. काय आहे? स्वतःचा मी शोध घेत आहे. पहिल्या लेवलची आपल्याला 21 दिवसाची प्रॅक्टिस करावी लागते. ठीक आहे? इथपर्यंत समजलं आहे? इथे कोणाला डाऊट्स आहे? रेकीच्या लेवल किती आहे ते समजलं? रेकी मध्ये काय आहे समजलं? आता रेकीला आपण ऍक्च्युअली जाणून घेणार आहे. रेकीचा सिलेबस उद्या चालू करणार आहोत, त्यासाठी सगळे प्रेझेंट राहा. त्यामध्ये अजून एक महत्वाची प्रोसिजर आहे, ती प्रत्येक लेवलला करावी लागते, ती म्हणजे अट्युनमेंटची प्रोसिजर. अट्युनमेंट म्हणजे काय? अट्युनमेंटची प्रोसिजर रेकीच्या लेवल 1 मध्ये एकदा घ्यावी लागते, लेवल 2 मध्ये एकदा घ्यावी लागते, लेवल 3 मध्ये आणि मास्टर टीचर लेवलमध्ये एकदा अट्युनमेंट होत असतं. अट्युनमेंट म्हणजे एनर्जी एक्सचेंज. एक रेकी ग्रँड मास्टर कडून आपण रेकीची दीक्षा घेतो. काय घेतो? रेकीची दीक्षा घेत असतो. बरोबर का? हे समजलं? अट्युनमेंट म्हणजे काय? जेव्हा आधी आपण जी गुरु शिष्य परंपरा चालते, तीच गुरु शिष्य परंपरा रेकीमध्ये देखील फॉलो केली जाते. रेकीमध्ये गुरु शिष्य परंपरेला फार महत्व दिलेलं आहे. तर ही अट्युनमेंटची प्रोसिजर आपल्याला करावी लागते. त्याशिवाय आपला रेकी लेवल 1चं एनर्जी ऍक्टिव्हेशन होत नाही. कळालं? हा. तर ती आपण उद्या अजून डिटेलमध्ये रेकीला समजून घेणार आहे. रेकीचा इतिहास काय, ऍक्च्युली रेकी कशी काम करते, रेकीचे तत्व काय, हे आपण उद्या आपल्या सिलेबसचा भाग राहणार आहे. ठीक आहे? ज्यांनी विजन बोर्ड बनवला नसेल त्यांनी विजन बोर्ड बनवायला सुरुवात करा. अफर्मेशन लिहा. व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. का माहिती पाहिजे की मला माझा एनर्जीचा फोकस कुठे शिफ्ट करायचा आहे, मला काय पाहिजे. बरोबर? जेव्हा माझा एनर्जीचा फोकस तिथे जाणार की व्हॉट एक्झॅक्टली आय वॉन्ट, तिथे माझे पूर्ण एनर्जी जाईल आणि ती गोष्ट वाढणार आहे. जर मी आनंदावरती फोकस केला तर मला आनंद वाढणार, जर मी दुःखावर फोकस केला तर माझ्या आयुष्यातलं दुःख वाढणार आहे. बरोबर ना? मग मला बटाट्यांवर फोकस करायचा आहे का? मग मी बटाट्यांवरती फोकस करत आहे, त्या बटाट्यांमुळे काय होत आहे, माझ्या आजूबाजूला दुर्गंध पसरत आहे ना? मग आतापासून ठरवायचंय की माझा फोकस माझ्या इच्छांवरती, माझ्या हेल्थवरती, माझ्या रिलेशनशिप वरती आणि माझ्या हॅपीनेस वरती राहणार आहे. मी ज्या पद्धतीने भावना मला येत आहे त्या मी भावना एक्सेप्ट केलेल्या आहे. मला राग येतो आहे, मला माझ्या रागाचा स्वीकार करता आला पाहिजे. मला दुःख होत आहे, मला त्या दुःखाचा स्वीकार करता आला पाहिजे. मला रडू येत आहे, तर मला रडू का येत आहे त्याचं कारण मला शोधायचंय.
आणि ते शोधलेलं कारण मला आजपासून काय करायचंय, दूर करायचं आहे. मला राग येतो आहे, त्या लोकांना मला दूर करायचं आहे. कळतंय? तुझं आहे तुझ्यापाशी, परी तू जागा चुकलासी. बरोबर ना? हो की नाही? आणि मग आपण या मनालाच करायचंय, मला मनाला प्रसन्न करायचं आहे, माझ्या मनासाठी मला तयार व्हायचं आहे. कारण माझ्या मनाचं, माझ्या सगळ्या आनंदाचं कारक काय आहे, माझं मन आहे. आपण बघितलं ना, एव्हरीथिंग इज माइंड. द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड मध्ये आपण शिकलो की माझं माइंड मला काय करतंय, मॅग्नेट बनवतं. माझ्या हातांना त्यांनी काय बनवलं, मॅग्नेट बनवलं. काल जे लोक होते त्यांनी तो एक्सपिरियन्स घेतला की जर माझं माइंड, एव्हरीथिंग इज माइंड आहे, मग मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. तुकाराम महाराजांनी या ओवी का म्हटले आहे, कारण मनच चंगा तो कटोती में गंगा. जर माझं मन चांगलं आहे तर मला माझ्या, जे माझी ओंजळ आहे तिथे मला गंगेचं पाणी जाणवणार. आणि मन चांगलं नाही तर गंगेचं पाण्यामध्ये देखील मला दुःख जाणवणार. बरोबर ना? मग मला माझ्या मनाला तयार करायचं आहे या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करण्यासाठी. त्यासाठी मी ऍक्टिव्हिटी सांगितली आहे की रोज आपल्याला 21 दिवस सलग ज्या गोष्टी, ज्या घटना, ज्या व्यक्तींचा राग येतो त्या लिहायच्या आणि त्या रोज आपल्याला रात्री झोपेच्या अगोदर डिलीट करायच्या आहे, जाळून टाकायच्या आहे. कळतंय? जे आज बोलताय ना, ज्यांना खूप छान अनुभव आले 10 दिवसांच्या जीवाचे सेकंड लेवलला आहे, त्यांचे अनुभव यामुळे आहे की त्यांनी त्या ऍक्टिव्हिटी केल्या, त्यांनी विजन बोर्ड बनवला, म्हणून त्यांना त्याचे आज पॉझिटिव्ह रिझल्ट दिसत आहे. कळतंय? येस. चला, आपण उद्या परत याच टाइम वरती भेटणार आहोत. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती हे ब्रह्मांड, ईश्वर गुरु तुमच्या आयुष्यात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू. थँक्यू, 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 थँक्यू सो मच. आत्मवंदन सगळ्यांना, सगळ्यांच्या आत्म्याला माझ्याकडनं खूप खूप वंदन. हा लीना मॅम, अनम्यूट करा, अनम्यूट करा, अनम्यूट. तिथे बटन आहे, अनम्यूट करा. आवाज, हा बोला. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार, स्माइल इव्हिनिंग. स्माइल इव्हिनिंग. मॅडम, तुम्ही म्हणता ना ते जे निगेटिव्ह लिहून आपण पेपर्स रात्री जाळायचे आहेत असं, तर ते रात्रीच जाळले पाहिजेत का, लगेच लिहून नाही जाळायचे का? लगेचही जाळू शकता तुम्ही, पण रात्री मी यासाठी सांगते की रात्री झोपेच्या अगोदर जर तुम्ही जाळलं तर तेव्हा आपलं सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह असते. जेव्हा आपण अच्छा. झोपायला जातो ना, त्या अर्धा तासामध्ये आपलं सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह असतं. त्या अर्धा, नाही, कारण सकाळी लिहून म्हणजे आम्ही लगेच जाळून टाकतो म्हणून. चालेल, काहीच हरकत नाही, तसंही करू. हरकत नाही ना? नाही, काहीच हरकत, तेव्हाही बरं, केलं तरी चालते. ठीक आहे, चालेल. येस. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. थँक्यू सो मच. चला, थँक्यू सगळ्यांना, खूप खूप वंदन. येस.